नमस्कार मंडळी, मी सॅम सफरनामा ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात? काळजी घ्या. तर मंडळी, आजचा ब्लॉग हा फॅमिली ब्लॉग होणार आहे. माझ्या घरामध्ये कार्यक्रम आहे, तर त्याबद्दल म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. प्रगती मांडव करते प्रभुताई, तर साखरपुडा आहे कांदिवलीमध्ये. तर प्रभुताईचे जे मिस्टर आहेत, भाऊजी, त्यांचं नाव आहे देवेंद्र. त्यांची फॅमिली, आमची फॅमिली एकत्र भेटणार आहे, गेट टुगेदर करणार, बोलणं होईल, त्यानंतर मजा होईल, मस्ती होईल, खूप इंटरेस्टिंग होणार आहे. त्याच्यामध्ये बेसिकली मी कोकणातला असल्यामुळे कोकणी पद्धतीनुसार साखरपुडा कशा पद्धतीने होतो ते तुम्हाला दाखवेल. त्याचबरोबर माझ्या फॅमिलीमध्ये छोट्यांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांसोबत आपण बोलू, जे कोणी अवेलेबल असतील. त्याचबरोबर गप्पा टप्पा करू. कसं आहे ना, म्हणते मुंबई म्हटल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी असतो. कॉलेज, जॉब, घरची कामं, अशा सगळ्यामध्ये बिझी असतो. पुढे ते वेळ मिळत नाही. कसं आम्ही भाऊबीज आणि रक्षाबंधन आणि बाकी इतर जर काही कार्यक्रम असेल तर आम्ही एकत्र भेटतो. आज भेटणार आहोत, तर वृक्षा शुक्काच्या आनंदाच्या क्षण आणि त्याच्यासोबत शेअर करू, गप्पा गोष्टी करू. त्याचबरोबर तुम्हाला त्या गप्पा गोष्टी आपल्या चॅनलद्वारे पोहोचवू. सो मंडळी, जास्त वेळ न घेता आम्ही तुम्हाला घेऊन चाललो आहे प्रभुताईचे साखरपुडा. त्याचबरोबर मंडळी, तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कमेंट करा. आणि सेम पेज आपलं सॅम सफरनामा ब्लॉग इंस्टाग्रामलाही आहे आणि सेम पेज फेसबुकला आहे, तिकडेही फॉलो करा. तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेलात तर तिकडे मी लिंक केलेले आहेत सगळ्या, फेसबुक आणि इंस्टाग्राम. तो मंडळी, चला तर जाऊया आपण कांदिवलीमध्ये आणि साखरपुडा कशा पद्धतीने होते ते पाहूयात. आणि मंडळी, हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा, इंटरेस्टिंग होईल, तुम्हाला मजा येईल हा ब्लॉग पाहायला. मंडळी, ज्याप्रमाणे आपण शुभ काम करताना गणरायाला वंदन करून त्या कामाची सुरुवात करतो, त्याचप्रमाणे आपल्या ब्लॉगची ही सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाला वंदन करून करूया. तर मंडळी, आपण आलेलो आहोत हॉलवरती आणि हॉलवरती पूर्ण फॅमिली आलेली आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला छोटे कंपनीचे इंट्रोडक्शन करून देतो. ते खूप एक्सायटेड आहेत. म्हणजे आता घरात खूप मोठी मोठी मंडळी आलेत, पण आम्ही छोटे मंडळी थोडंसं बोलूया, एंटरटेनमेंट करूया, काहीतरी मनोरंजन. आणि घरामध्ये खूप छोटे छोटे कंपनी आहेत, खूप मस्ती करतात, त्या लोकांना खाली ठेवून आलोय. आणि आता इकडे त्यांच्यासोबत ओळख करून देतो थोडक्यात. हा बघा, माझ्या पाठीमागे जिगू आहे. जिगू, कसं वाटतंय? मस्त, भारी भारी, एकदम रापचिक एकदम. आता आपण छोटे कंपनी आहेत, त्यांची एनर्जी बघूया कशा पद्धतीने येते. हो, मी पहिलं तुम्हाला छोट्या कंपनीची ओळख करून देतो. काव्या, तुझं नाव सांग पूर्ण. कसं वाटतं इकडे आल्यानंतर? मस्त. हा बघा, ही गुलाबताईची मुलगी आहे. गुलाबताईच्या मुली, तुझं नाव सांग. जान्हवी. जान्हवी. पुढे गावडे. गावडे. कसं वाटतं आल्यानंतर? मस्त, एकदम रापची. मग हॅशटॅग. ही बघा, ही दुसरी गुलाबताईची डुप्लिकेट. तुझं नाव सांग. पूर्वी गावडे. पूर्वी गावडे. तू डान्स करणार आहेस का? ओके. सो आता आपण इकडे पुढे येऊया. हा बघा, सगळ्यात मस्तीखोर आमच्या घरात मी तुम्हाला ओळख करून देतो. हा बघा, जयेश दादाचा मुलगा. तुझं नाव सांग. नक्ष. किती गावी गावी काय काय मस्ती केली सांग मला. आंबे तोडले ना तू गावी? आणि कोणाचे तोडले? हा. आता आता इकडे आल्यानंतर कसं वाटतंय? खूप म्हणजे खूप चांगलं. हा, तुझी व्हिडिओ पण केली होती आपण, माहिती आहे ना? कसं वाटलं? व्हिडिओ बघितली ती? मस्त वाटली ना? ओके. आता आपण समर्थकडे जाऊ. समर्थ, पूर्ण नाव सांग तुझं. समर्थ ममता सुधीर रांगले. कसं वाटतं इकडे आल्यानंतर? खूप मस्त. ताईच्या साखरपुड्याला एक्साइटेड आहेस का? हो. खूप शॉपिंग केली? माहित नाही. आणि आता इथून शॉपिंग करणार आहेस किंवा इथून गेल्यानंतर घरी कशा पद्धतीने, आज 15 ऑगस्ट आहे तर डान्स वगैरे करणार आहेस का तू? आणि आता इथे सेटवर डान्स करणार आपल्या इथे? ओके. हे बघा, आता तुझं नाव सांग. स्वरा गणेश जोशी. एनर्जी. अजून स्वरा गणेश जोशी. डान्स करणार आहेस का? का? नाही. ताई ओरडते काय? नाही. अच्छा, ठीक आहे. आता आपण इकडे आमच्या घरातली सगळ्यात मोठी रिद्धी सगळ्या लहान मुलांचं कोरिओग्राफर आहे, लेडीजचा. ती छान डान्स बसवते. आता मध्ये एक आम्ही रक्षाबंधनला डान्स केला होता, त्याच्यामध्ये तिने बरंच हेल्प केलं होतं. रिद्धी, तुझं नाव सांग पूर्ण. रिद्धी विश्वनाथ कुळे. कसं आहेस आता जे साखरपुड्याला? एक्साइटमेंट आहे का? रापचिक फुल? डान्स करणार आहेस का? ओके. तू सांग तुझं नाव. तुम्ही दोघींनी मॅचिंग केले, रेड रेड. काय आज खास काय? बहिणी आहे? अगं बाई. अच्छा, कोणत्या इयरला आहे? कोणत्या शाळेत शिकतेस? ओके. कितवीला आहेस तू आता? चौथीला. पप्पांचं नाव काय? मोठ्या घरातला आमच्या मोठा दादा आणि त्याची मुलगी ही लास्ट नंबर. आता आपण कोणाकडे जाऊया? हा, आपण इकडे जाऊया. आता याच्याकडे जाऊया. तुझं नाव सांग पहिलं. आपले आणि आहे ना इथं छोटंसं काहीतरी डान्स वगैरे झालं पाहिजे ना बाई. पाहिजे. पहिलं तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. मयंक मनोज शिंदे. मनोज शिंदे. कितवीला आहेस? 8वीला. 8वीला आहेस?
कसं वाटतं इकडे आल्यानंतर? चांगलं वाटतंय. काहीतरी भाई ते छोटस आम्हाला डान्स भाई आमची रिक्वायरमेंट सगळ्यांना पाहिजे ना डान्स. हो पाहिजे पाहिजे काहीतरी रॅपची काहीतरी झालं पाहिजे. बोल 1 2 3 स्टार्ट. वा 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 कडक एकदा टाळ्या होत्या मयंकसाठी. या मस्त केला. थँक्यू. चला तर आपण आता खाई जाऊया आणि पाहूया कशा पद्धतीने साखरपुडा होतो. चलो लेट्स गो. मंडई, सुख म्हणजे काय माहिती आहे का? आपले आनंदाचे क्षण आपल्या परिवारासोबत घालवणे म्हणजेच सुख. आपण सगळे एकत्र भेटलो तर गप्पा टप्पा मजा मस्ती बोलणं आणि अगदी लहान मुलं खेळणं मस्ती करणं हेही येतच. पण जे हे पाहतोय प्रगती आणि देवेंद्र, हे पगुताईने स्वतःच्या हाताने बनवलेले क्रिएटिव्ह वर्क आहे.
वाचवी उभी ग शालूबाई गैरवी मुसना ही मुसना कोणी ग सासियली ही मुसना कोणी ग सासियली तासिली सुताराच्या पोता ब्राह्मणाच्या या पोता याद बोला ब्राह्मणाच्या या पोता याद बोला गोवे बोलत नाही ना असं तर चाला बोला चला आता बस झाला काय वर्ण आंब्याचं वपन देवाचा व मान मनपामध्ये देवाचा व मान मनपामध्ये काय वर्ण कोकणीच्या दुपाऱ्या देवाचा व मान मनपामध्ये आता काढा मुसला झालं ना पाचव्याला मग काढा मग एक घाला झालं बरं चला तर मंडळी आपल्या घरातील जयेश दादा त्याच्यासोबत बोलूया. आजचं आपलं एंगेजमेंट झालंय. तर जयेश दा एंगेजमेंट झालंय तर काय सांगशील तू? बस आता पुढची तयारीला लागा. बस काही नाही, आज आमच्याकडे खूप एक्साइटमेंट आहे. आमची सगळ्यात लाडकी ताई पगूताई तिचा आज एंगेजमेंट झालाय. फायनली ती रिझर्व झाली आणि आता लग्नाच्या तयारीला आम्ही सुरुवात करू. डिसेंबरची 15 तारीख नक्की झालेली आहे. ती स्वतः फार बिझी आहे. आज तिचा शेड्यूल तिच्याकडे दाखव. ती बघा आत्तापासूनच नवऱ्याच्या गडबडीत. हा अशी आहे बघू दे. आतापासून गाठी अटकल्या बघितलात का तुम्ही? जर तुम्ही समीर कुळे जरा दाखवा तिकडे गाठी अटकलेल्या, बंधांच्या गाठी अटकलेल्या आहेत. बस अशीच मजा चालू आहे आमची भावंडांची. अजून 2 बाकी आहेत. आणि फार एक्साइटमेंट आहे आमची. धन्यवाद. नितेश दादाकडे जाऊ. नितेश दादा काय सांगशील? काही नाही, आमच्या बहिणीचा आज साखरपुडा आहे. आम्ही त्याच्यासाठी एक्साइटमेंट आहोत आणि आम्ही इथं आलो. सर्व फॅमिली भेटली एक सोबत, त्यामुळे पण आम्ही खुश आहोत. बस बाकी अभिनंदन. अशा गोड प्रसंगी आपण सगळे भेटलो तर एक फॅमिली फोटो हा होतोच, कारण की फॅमिली फोटो काढण्याचा मोह कोणालाही आवडत. आता आपण ममताताईकडे जाणार आहोत. ममताताईच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आजचं एंगेजमेंट झालं त्याबद्दल. हॅलो, आज आम्ही पुन्हा एकदा फॅमिली एकत्र मिळालो. खरं तर आम्हाला तर निमित्तच हवं असतं एकत्र मिळण्यासाठी. सो दरवेळी रक्षाबंधन भाऊबीज या निमित्ताने आम्ही एकत्र येत असतो आणि आमच्या गप्पा आणि आमचे एक्सपिरियन्सेस शेअर करत असतो. पण आता आम्हाला पुन्हा एकदा निमित्त मिळालंय की आमच्या बहिणीचा साखरपुडा, प्रगतीचा साखरपुडा. सो या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एकत्र आलोय. खूप मजा चालू आहे, मस्ती चालू आहे, खूप गप्पा रंगल्या आहेत आणि असं वाटतं की हा वेळ निघून नाही जाऊ. सो आम्ही अशा कार्यक्रमांची आतुरतेने वाट बघत असतो की सगळे नातेवाईक आम्ही सगळे एकत्र येतो, भावंड एकत्र येतो आणि खूप मजा करतोय. सो आम्ही एव्हरीवन वी ऑल आर एन्जॉईंग दिस मोमेंट. मग आपण पोचतो ते आपल्या परिवाराकडे. महिला मंडळांना एकदा कोणता का टॉपिक मिळाला त्या विषयावरती अगदी गहन चर्चा होते. त्यांचं बोलणंही तितकंच असतं आणि त्या थांबायचं तर नावच घेत नाही. कसं आहे ना मंडळी, आताच्या पळापळीच्या दुनियेत कोणीही कोणाला वेळ देत नाही. सगळेजण आपापल्या कामात बिझी असतात. त्याच्यामुळे सगळे एकत्र भेटले का मन मुराद अगदी गप्पा मारत असतात. तसंच काहीसं या महिलांचंही आहे. तर मंडळी आपण आता कार्यक्रमामध्ये आहोत आणि आपल्या समोर आहे मोठा दादा, त्याच्या बाजूला लेफ्ट साईडला तेजू बसले आणि इकडे पन्नू आहे आणि इकडे मोठी आई आहे. सो सगळे फॅमिली ते एन्जॉय करते. तर आमच्या घरातला मोठा दादा आहे, ॲक्च्युली फॅमिलीमध्ये मोठा आहे. सो त्याच्यासोबत बोलूया आजच्या एकंदर प्लॅन बद्दल, कसं वाटलं त्याला आणि कसं कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल. नमस्कार, मी विश्वनाथ कुळे. आज आमचं फॅमिली फंक्शन होतं. म्हणजे आमच्या
बहिणीचा साखरपुडा. त्याच्यामुळे आम्हाला खूप थोडं आता एन्जॉयमेंट करता आले तुमचा साखरपुडा. सध्या कसं फॅमिली फंक्शन होतं, तर आपण फॅमिली फंक्शनच्या निमित्ताने एकत्र भेटतो. बाकी इतर टाइम तर कोण भेटत नाही. आपल्या बिझी शेड्यूलमधून आपण टाइम काढून एखादं कुणाचं प्रोग्राम असेल किंवा जाण्याचा प्रयत्न करतो. पण आपल्या घरातला एक कार्यक्रम असेल तर आपण तिथे आवर्जून उपस्थित राहावे. आपल्याला आवर्जून उपस्थित राहावंच लागतं. आणि आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपलं प्रत्येकाचं फॅमिली एकत्र आलो त्याच्यानंतर जी एन्जॉयमेंट असते ती मजा वेगळी असते. ती प्रत्येकाने एन्जॉयमेंट केलं पाहिजे. आणि इकडे येऊन आम्हाला बरंच मला तरी खूप मजा आली. कारण आमचे फॅमिली सगळे एकत्र येऊन जे बोलतात. धन्यवाद. चला तर मंडळी, आपण आता वळूया शेवटच्या टप्प्याकडे, म्हणजे नवरा आणि नवरी हे केक कटिंग करतील आणि त्याच्यानंतर मग पुढे जेवणाला सुरुवात होईल. हे माझी भाची प्रगती म्हणून तिचा साखरपुड्याचा कार्यक्रम खूप छान झाला. आणि माझी नातवंड, माझी भाचोंड, माझी बहीण भाऊ सगळे मिळाले. खूप आम्हाला आनंद झाला. सो मंडळी, आजचा आपल्या बघूताईचा साखरपुड्याचा ब्लॉग आहे खूप इंटरेस्टिंग झालाय. ऍक्च्युली हा सगळा फॅमिली ब्लॉग झालाय. जेवढं मला शक्य झालं मी तेवढं सगळ्यांसोबत बोललो, खूप बोललो आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग झाला. त्याचबरोबर मंडळी, आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन, नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत टाटा, बाय बाय. त्याचबरोबर मंडळी, आपला इंस्टाग्राम आयडी आहे सॅम सफरनामा ब्लॉग, हा फॉलो करा. तर मंडळी, आपला चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. शेअर करा आणि कमेंट्स करा. चलो बाय बाय. बाय बाय.